शिवराज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानला जातो। हा सोहळा 6 जून 1674 रोजी रायगड किल्ला येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या दिवशी शिवाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही पदवी प्राप्त झाली। शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकून आणि स्वराज्याची स्थापना करून एक सक्षम राज्य उभं केलं होतं। मात्र त्या काळातील परंपरेनुसार राजाला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी राज्याभिषेक हा आवश्यक मानला जात होता। त्यामुळेच हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला। राज्याभिषेकासाठी काशीचे विद्वान गागा भट्ट यांना देखील विशेष निमंत्रण देण्यात आले। त्यांनी वैदिक मंत्रोच्चारामध्ये राज्याभिषेक विधी पूर्ण केला। भारतातील विविध पवित्र नद्यांचं जल आणून शिवाजी महाराजांवरती अभिषेक करण्यात आला। या सोहळ्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यकर्ते म्हणून कारभार सुरू केला। स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली आणि मराठा साम्राज्याची ताकद संपूर्ण देशाला जाणवली। राज्याभिषेकामुळे स्वराज्याची ओळख अधिक दृढ झाली, तसेच मराठी अस्मिता आणि स्वाभिमानालाही नवी ऊर्जा मिळाली। शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर तो स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण होता।